सामाजिक परिवर्तन, समता, बंधुत्व आणि बौद्ध धम्माचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक क्रांती जागृती अभियानाची सुरुवात येवला येथील ऐतिहासिक मुक्तिभूमीतून मोठ्या उत्साहात करण्यात आली। बौद्ध धर्माचे धर्मगुरू भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत ही धम्म पदयात्रा येवला मुक्तिभूमी ते नाशिक येथील त्रिरश्मी लोणीपर्यंत निघाली आहे। या पदयात्रेत मोठ्या संख्येने भिक्खू संघ, धम्म अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक आणि नागरिक सहभागी झाले होते। सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पगारे यांच्यासह येवल्यातील बुद्ध अनुयायांनी भव्य पदयात्रेचे येवल्यात स्वागत केले। हैवानाची सत्ता आपल्या देशावर आहे। संविधान, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, हे राजकीय लोकशाहीचा अंमल या देशात 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाला। पण मात्र हे बाबासाहेबांचं नाव घेऊन, संविधानाचं नाव घेऊन ईव्हीएम हॅक करून सत्तेवर आलेत आणि अशा रीतीनं या देशाचं वाटोळ करणं लावलं, प्रायव्हेटायझेशन करणं लावलं। हे संपूर्ण या देशाच्या सामाजिक ही संपूर्ण उलाढालीला हानिकारक चीज आहे। संपूर्ण या विरुद्ध ईव्हीएम हटाव आणि संविधान बचाव, लोकतंत्र बचाव म्हणून हे अभियान आम्ही आग्रहपूर्वक सांगणार आहोत। आणि या देशातले हा कष्टकरी समाज शेतकरी आंदोलनात उतरलाय। कर्जमुक्तीच्या आश्वासनं दिली, सगळ्यांनी सत्ताधाऱ्यांनी दिली होती, मात्र पूर्ण केली नाही। अडाणी अंबानीचं त्यांच्या मित्रांचं कर्ज माफ करतायत आणि इथल्या मराठी लोकांच्या महाराष्ट्रातल्या 64,000 शाळा बंद केल्या। आता 1-2 महिन्यातच 24,000 पुन्हा शाळा बंद करणं। कुठे आहोत आपण? जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका। ह्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक सगळ्या उलाढालीवर मार्गदर्शन करत, ही जागृती करत हे अभियान नाशिकला पोहोचणार आहे। 16 मेला आपण सर्व बंधू आणि भगिनी, सर्व नागरिकांनी या सभेमध्ये, या अभियानामध्ये, या जागृतीच्या या अभियानामध्ये सगळ्यांनी समाविष्ट व्हावं असं आवाहन करतो। भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल। येवला मुक्तिभूमीवरून सामाजिक क्रांती जनजागृती अभियान भदंत ज्ञानज्योती महाथेरो व भिक्खू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झालेला आहे। येवला मुक्तिभूमीपासून या अभियानाची सुरुवात झाली। ठिकठिकाणी 20-20 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर एक मुक्काम करत सामाजिक, राजकीय आणि आता सध्यातल्या ज्या घडामोडी चालू आहे त्याच्यावर भर देत ते मार्गदर्शन करत त्रिरेश्मी लेणी नाशिक येथे 16 तारखेला मोठा कार्यक्रमाचा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि तिथे त्या अभियानाची सांगता होणार आहे।